एसीपी सांगतो मला आणि सोडा म्हणतो. सांग बरं तू, आम्ही इथे राहतो, आम्ही सकाळपासून जेवलो नाही इथे. हा, त्याच्याकडे लायसन नाहीये, ट्रिपल सीट आहे तो. हा, आणि तू सांगतो मी एसीपी बोलतो म्हणून. हा, हे बघ, हे जे आहे ना हे चुकीचं आहे. आम्ही तर रक्ताचं पाणी करतो साला वन वे सक्सेस करण्यासाठी. आम्ही जेवलो नाही सकाळपासून. पण तू सांगायला पाहिजे होतं ना मला, खोटं का बोललास माझ्याशी? पूर्ण गाडी जप्त कर. दैनिक फ्रेश न्यूज मध्ये आपलं स्वागत. पुण्यातील विमाननगर परिसरात मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. दत्त मंदिर चौकात ट्रिपल सीट करून ट्रॅफिकला अडथळा निर्माण करणारे 3 तरुण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या हाती रंगेहात पकडले गेले. पण गाडी थांबवल्यावर या तरुणांचा अंदाज अजूनच बिनधास्त. आम्ही अनिल पवार यांचे माणसं, गाडी सोडा असा दबाव त्यांनी पोलिसांवर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र खाकीची शान जपणाऱ्या निरीक्षक कदम यांनी नियमांप्रमाणे चौकशी सुरू केली. लायसन्स, जुने दंड व ट्रिपल सीट असे तिहेरी गुन्हे समोर आले. त्यात एकाने तर मोबाईलवर कोणीतरी मी एसीपी अनिल पवार बोलतोय, माझ्या माणसांना सोडा असा बनावट आदेशही ऐकवला. कदम यांनी तत्काळ सत्य पडताळणी केली आणि समोर आलेलं वास्तव चकित करणारं. ज्या एसीपी पवार यांचे नाव वापरले जात होते ते तर काही वर्षांपासून रिटायर्ड, ना पदावर ना कार्यालयात, म्हणजे संपूर्ण दबाव बनावट. पोलिसांनी तिघांवर ट्रिपल सीट, बेदरकार ड्रायव्हिंग लायसन्स आणि जुना दंड भरणे या सर्वांची कारवाई केली आहे. तर रिटायर्ड अधिकारी यांच्या नावाचा गैरवापर केल्याबद्दलही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निरीक्षक कदम म्हणाले, खाकीचा मान राखला, बनावट दबावाला झुकलो नाही. हा आमचा अभिमान आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले, नियम सर्वांसाठी सारखेच. खोट्या ओळखीचा धाक दाखवून कुणीच कायदा मोडू शकत नाही. दैनिक फ्रेश न्यूज, पुणे.